आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. ऐपत बदलत राहते, त्यानुसार वृत्ती आणि कृती बदलू नये. आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरं तर आपण आभार माना, कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकायला मिळतं. मोठमोठ्या प्रश्नांमध्ये गुंतून पडू नका, कारण आयुष्य आपल्याला लहान लहान प्रश्नांनी हरवत असते. कुटुंब हे वादळी समुद्रात जीव रक्षक कवच आहे. आयुष्याचा प्रवास सुख आणि दुःखांचे हेलकावे खात होत असतो. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं ही भेटत जातात. पायाला लागलेली ठोकर सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठोकर जगावे कसे हे शिकवते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसे हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात केव्हाच नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळ आणण्यासाठी प्रयत्न केलेले कधीही चांगलेच. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे.